तर मी जर म्हटलं की ही रेसिपी बघितल्यानंतर आपल्यापैकी 70 to 80% लोकांना ही रेसिपी आवडेल म्हणजे आवडेल, यात काही वावगं नाहीये. आणि येणाऱ्या उपवासाला आपण हे नक्कीच बनवणार, हे मला 100% माहिती, कारण आहेच ती इतकी भन्नाट आणि सुपर टेस्टी. तर यासाठी आपल्याला घ्यायचे रताळे. रताळे जरी आपल्या घरात उरलेले 1-2 असले तरीही चालेल, कारण तिथेच आपण यूज करणार आहोत. आणि 2-4 शिट्या काढून घ्यायचे, म्हणजे मोठे असले तर आपल्याला शिट्या जास्त काढाव्या लागतील आणि लहान असले तर फक्त 2 किंवा 3 मध्येही होऊन जाईल. तर मस्तपैकी हे झालेले आहेत. आता बाहेर काढून घेते आणि काढल्यानंतर त्यांच्या साली वगैरे ज्या आहेत त्या काढून घ्यायचे. इथे मी फक्त 2च यूज केलेले आहे, बाकीचं असेच ठेवून दिले. आता तोच नेहमीचा साबुदाणा खाऊन आपण कंटाळून जातो, तर त्याच्यासोबत असं काहीतरी असलं तर चव तर भन्नाट येतेच आणि आपला मूडही फ्रेश होऊन जातो. कारण बऱ्याच वेळेस उपवास असला म्हणजे असं होऊन जाते की उपवासाच्या दिवशीच जास्त भूक लागत असते. तर अशा गोष्टी म्हणजे खाल्ल्यानंतर आपलं पोटही भरलेलं राहतं आणि आपलं मनही तृप्त राहतं. आणि हो, मला एक गोष्ट नक्की सांगा की आपल्यापैकी कोणाकोणाला रताळे आवडतात आणि रताळ्यातला हा प्रकार आवडतो, म्हणजे तुम्हाला शेवटी बघितल्यानंतर कळेलच काय बनवलेलं आहे. पण कोणाकोणाला रताळे आवडतात नुसतं खायला सुद्धा नक्की कळवा, कारण मला तर खूप जास्त आवडतात. कोणताही उपवास असला म्हणजे रताळे येणार घरात म्हणजे येणारच. आणि त्यातल्या त्यात 1-2 असे बाजूला ठेवून ही रेसिपी मी नक्कीच बनवते. सो यस, रताळे सोलून झाल्यानंतर छान असे किसून घ्यायचे आणि किसल्यानंतर एका साईडला ठेवलेलं आहे मी दूध गरम करायला आणि दुसऱ्या साईडला एका कढईमध्ये टाकायचे तूप. आणि आपल्या घरात असतील नसतील जे ड्रायफ्रुट्स यात टाकायचे आहे. मी फक्त काजू बदाम आणि खोबरं होतं किसलेलं ते टाकलेलं आहे. त्यानंतर किसलेलं रताळे टाकायचे. ड्रायफ्रुट्स 2 मिनिटापर्यंत लो फ्लेमवर भाजून घ्यायचे. रताळे टाकल्यानंतर ते सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचे आणि त्यामध्ये टाकायचे गरम केलेलं दूध. शक्यतो गरमच दूध वापरा, थंड वापरू नका. आणि हे हलकं घट्ट होईपर्यंत लो फ्लेमवर आपल्याला मिक्स करत राहायचे. जास्तीत जास्त 5 मिनिट लागतात. आणि 5 मिनिटानंतर त्यामध्ये टाकायची साखर. साखर टाकल्यानंतर एकतर आपण साखर टाकू शकता, याऐवजी आपण गुळही यूज करू शकता. म्हणजे थंड झाल्यानंतर जेव्हा आपण सर्व करतो तेव्हा आपण गूळ देऊ शकतो यामध्ये टाकून. तर मी साखरच टाकलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करायचं आणि आपण याची थिकनेस बघू शकता की छान असं घट्ट झालेलं आहे. आणि थंड झाल्यानंतर हे परत घट्ट होतं, तर त्यामुळे एकदम जास्त घट्ट होईपर्यंत आपण याला मिक्स नका करत राहू. अगदी पातळ म्हणजे हलकं पातळ असेल तेव्हाच गॅसची फ्लेम जी आहे ती ऑफ करा. आणि गॅसची फ्लेम ऑफ करायच्या अगोदरने यामध्ये केशर टाका, जर आपल्याकडे असेल तर, नाही टाकलं तरीही चालेल. त्यामुळे छान असा वास तर येतोच आणि कलरही छान येतो जी खीर आपण बनवतोय त्याला. बरं, आपल्यापैकी कोणाकोणाला रताळ्याची खीर आवडते आणि एक वेळेस अशा प्रकारे नक्की ट्राय करा. नक्की म्हणजे नक्की ट्राय करा. एक उकळ येऊ द्यायची आणि उकळल्यानंतर आपल्याला हे गॅसची फ्लेम ऑफ करायची. त्यामध्ये 1 चम्मच तूप टाकायचे आणि छान असं सर्व करायचे. सो येस, येणाऱ्या उपवासाला आपण ही रेसिपी हमखास ट्राय करा, आपल्याला नक्कीच आवडेल. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि चला मग भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग रेसिपी सोबत. तर टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.